नमस्कार मंडळी, मी स्वारंग माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या कुडाळ तालुक्यातील बांबुळी या गावी आणि बांबुळी गावात असणारं श्रीदेव ब्रह्मेश्वर मंदिर या ठिकाणी विशेष उपक्रम चालू आहे। एक समाज हितवर्धक अशा स्वरूपाचा उपक्रम चालू आहे आणि तो माझ्या या चॅनलच्या माध्यमातून दाखवणं मला भाग पडलं। मी या ठिकाणी जाता जाता थांबलेलो आहे। नेमका कशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे आपण बघणार आहोत आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून। जे समोर ब्रह्मेश्वर तळी जे आध्यात्मिक ज्याला वारसा आहे, आध्यात्मिक त्याला महती आहे आणि या ठिकाणी असणारा हा जो उपक्रम आहे निश्चितच आपल्याला बघायला आवडेल। चला तर माझ्यासोबत शेवटपर्यंत असंच राहा। आणि या प्रोजेक्ट अमृतच्या माध्यमातून संनिरंकारी मिशनचं आहे। प्रोजेक्ट गेली 4 वर्षापासून निरंतर या सेवेमध्ये आम्ही सर्व मिशनचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते याच्यामध्ये सामील होतात। भारतभरामध्ये जवळजवळ 1500पेक्षा जास्त ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे आजच्या दिवशी राबवला जात आहे। आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून जो पाण्याचे तलाव आहेत याची जी साफसफाई आहे, याचं जे संवर्धन आहे, या निमित्ताने सद्गुरुमाता सिद्धेश्वरी महाराज यांचे संपूर्ण भारतवर्षामध्ये ध्यान आहे की परमात्म्याने ईश्वराने जी दिलेली आपल्याला सुंदर पद्धतीने ठेवायचं आहे। त्याच्याबरोबर येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा याचं संवर्धन करायचं आहे आणि जे आपल्याला दिलं ईश्वराने त्याच्यामध्ये प्रदूषण न करता आणखी चांगल्या प्रकारे या ठिकाणी या मिशनचे तिसरे जे गुरु राहिले आणि ते बाबा गुरुबचन सिंगजी महाराज यांचं फार मोठं ध्यान होतं की जे लोककल्याणकारी सरकारचे उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपण पण सहभागी व्हावं या दृष्टीने याच्या अगोदरसुद्धा रेल्वे मंत्रालयातर्फे अनेक रेल्वे स्टेशनची साफसफाई पण करण्यात आली आणि त्याच्यानंतर आता हा जो मिनिस्ट्री ऑफ कल्चर सांस्कृतिक मंत्रालय यांच्या माध्यमातून सुद्धा हा एकत्रित जो टायप आहे मिशनचा याच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट जो आहे तो भारतवर्षामध्ये संपूर्ण ठिकाणी राबवण्यात येईल आणि हे एक उत्तम अशा प्रकारचं कार्य जो या माध्यमातून घेण्याचा मौका मिशनला पण प्राप्त होता। त्याप्रमाणे आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील श्री देव ब्रह्मेश्वर मंदिर बांबुळी या ठिकाणी आल्यानंतर जाता जाता एक समाज हितवर्धक अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी चालू होतं, साफसफाई चालू होती। नेमकं त्यांचं मिशन काय होतं हे आपण यांच्याकडून जाणून घेतोय। आपल्यासोबत हे आहेत महात्माजी, नाव तुमचं? विजय मडगावकर आपल्यासोबत आहेत। हा जो नेमका उपक्रम आहे साधारणतः त्याचं स्वरूप आणि त्याचं ध्येय काय आहे, समाजाच्या दृष्टीने एक चांगला संदेश किंवा एक चांगलं उपयोजन कशा रीतीने व्हावं ह्या दृष्टीने हा जो मिशन चालू आहे त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? जी बेसिकली संनिरंकारी मिशन जे आहे ते गेली 95 वर्ष जे आहे ते या आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून
मनुष्याला हा संदेश देत आहेत आणि त्याच्याबरोबरच गेली सतत 4 वर्ष आम्ही या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज जे या मिशनचे सर्व आहेत संनिरंकारी मिशनच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून हा जो प्रोजेक्ट अमृत आपण बघत आहोत की याचा प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन. अनेक भारतवर्षामध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट राबवला जात आहे ज्याच्यामध्ये पाण्याची स्वच्छता आणि पाण्याचं संवर्धन या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मानव मात्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यासाठी ही स्वच्छता जी आहे त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण जे आहे ते माणसासाठी हानिकारक आहे. आणि या माध्यमातनं की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन पण की स्वच्छ जलाबरोबर आम्ही सर्वजण तर एकत्रित या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी या ब्रह्मेश्वर मैदानाचा हा जो तलाव आहे त्याच्या परिसरामध्ये हा राबवत आहोत. आणि त्याच्याबरोबर मनामध्ये सुद्धा स्वच्छतेची आवश्यकता आहे. जसं या मिशनचा पण स्लोगन राहिला आहे की प्रदूषण अंदर का हो या बाहेर का दोनों हानिकारक आहे. मनातलं पण जे प्रदूषण आहे ते पण हानिकारक आहे आणि जे या परमपिता ईश्वराने आम्हाला हे सगळं दिलेलं आहे की त्याची कृपा आहे आणि ते नेहमी जे आहे ते स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. तरच पुढच्यासुद्धा पिढीला याचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येईल आणि त्यांनासुद्धा या माध्यमातून या परमपिता ईश्वर शक्तीचा पण अनुभव घेत आहे. जी साधारणतः ह्या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या महात्माजींची संख्या आणि त्यात महिला वर्गसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्याविषयी काय सांगाल? आम्हाला येथील या कुडाळ आणि ओरोस असा एकत्रित या इथल्या संनिरंकारी मिशनच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या माध्यमातून या ब्रांचचे पदाधिकारी प्रबंधक महात्मा आणि त्याच्याबरोबर मिशनमध्ये अगदी निरीक्षित भावनेने निष्काम भावनेने अनेक जे मिशनचे सेवादल भाग आहे सेवादार आहे ते या ठिकाणी जवळजवळ 75 ते 80 या संख्येच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित सकाळी 7 वाजल्यापासून हा जो स्वच्छता अभियानचा हा जो एक स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे. आणि हे सर्वजण आपापल्या हा जो सर्व आपली जी सेवा देत आहे ती अगदी निष्काम आणि निरीक्षित भावनेने जी आहे ती या ठिकाणी आपली सेवा समर्पित करत आहे. निश्चितच प्रोजेक्ट अमृत 23 फेब्रुवारी 2025 स्वच्छ जल स्वच्छ मन हा या ठिकाणी उपक्रम चालू आहे. आणि बांबोळी गावात आल्यानंतर या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत. नाव तुमचं? प्रशांत परब आहेत. आणि हा जो उपक्रम या ठिकाणी चालू होतो आहे या एका वर्षाला एका गावाची निवड होते आणि यंदा ह्या तुमच्या गावाची निवड झाली. साधारणतः तुम्ही कशा रीतीने फील होत आहे, कसं वाटतं आहे तुमच्या गावाची निवड केल्यानंतर? आणि या ठिकाणी खरोखरच सांगायचं म्हणजे या संत निरंकारी परिवाराच्या माध्यमातून आमच्या गावाची निवड केली आणि हा जो आमचा परिसर स्वच्छ केला आहे तर त्यांच्या सेवेला आमच्या गावाकडून आम्ही खूप ऋणी आहोत त्या संपूर्ण सेवा मंडळाचे. आणि आम्हाला 4 दिवस अगोदर त्यांनी येऊन एक पत्र दिलं की आम्ही तुमचं गाव ह्याच्यासाठी आम्ही निवडलं आहे आणि तुमचा हा जलपरिसर आम्ही स्वच्छ करणार आहोत. त्याचवेळी मी माझ्या सहकारी गावचे मानकरी माझे ग्रामपंचायतचे सर्व सहकारी यांना सांगितलं की खरोखर असा चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये हा एक सेवा उपक्रम होणार आहे. तर त्यासाठी खरोखर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला चांगली अनुमती दिली आणि त्यांना कार्यक्रम करण्यासही चांगल्या प्रकारे कार्यक्रम करण्यास त्यांनी परवानगी दिली आणि ती सेवा त्यांनी आज आमच्या गावात केली याबद्दल सरपंच या नात्याने मी खूप त्यांचा ऋणी आहे आणि गावाच्या वतीनेही त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद सरपंचजी. गावाने तुम्हाला जो सपोर्ट केलेला आहे, गावाने तुम्हाला जे पाठबळ दिलेलं आहे, गावासाठी 2 शब्द काय व्यक्त व्हाल? नाही, नक्कीच. ज्यावेळी आमचे महात्मा इथले स्थानिक आदरणीय मार्दळकरजी परबजींपर्यंत पोचले या ठिकाणी, त्यांनी इमिजिएट अशा या कार्यक्रमासाठी या अभियानासाठी आम्हाला इमिजिएट आपली परवानगी दिली आणि त्यांचा शुद्ध भाव पण बघायला मिळाला की या
अशा प्रकारचे या साऱ्या मानवांसाठी हे अशा प्रकारचे जे ही जी नैसर्गिक संपत्ती जतन करण्यासाठी त्यांचा इनिशिएटिव्ह फार सुंदरपणे बघायला मिळाला आणि पॉझिटिव्ह त्यांची विचारधाराने आम्ही पण प्रभावित झालो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी एक स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम बघितल्यानंतर या कुडाळ तालुक्यातील बांबुळी गावात श्री ब्रह्मेश्वर मंदिर जे आहे त्या ठिकाणी आणि त्याच समोर असणारं हे आध्यात्मिक स्वरूपाचं, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे अशा स्वरूपाचं हे ब्रह्मेश्वर तळी जी समजली आहे, त्या ठिकाणी हा विशिष्ट स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम या महात्माजींच्या सान्निध्यातून होत आहे. निश्चितच माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतोय. थांबतोय. धन्यवाद.